ग्रंथ शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक ज्ञानेश्वर महाराज सातुरे, पंढरपूर. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. संकल्पना ह भ प विनायक महाराज मार्कड. अध्याय 29. संग्राम दुर्गाचा रणसंग्राम. श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. मागील अध्यायी कथन सिद्धी जोहर वेडा देऊन शाहिस्ते खान राहिला येऊन पुण्यात तळ ठोकोनी लाल महाली शाहिस्ते खान बैसला जैसा हैवान वारुळात याई दारुण जाऊन या बैसलाय आपली एक लक्ष सेना त्याशी धाडी रानो राणा चतुरत्र मांडिरेला धिंगाणा प्रजाजन लुटिती खान दुष्टपणाचा अर्क सकळ झोडीला मुलक स्वराज्य करीत बे चिराक प्रजाजन छळले स्वराज्याचे सरदार खानाशीच होती पितुर परिनिष्ठावंत सुपुत्र खानाशी उग्र त्रासिती ग्रामलोनी काळभोर तेथील कृष्णाची काळभोर खानाशी होवनिया पितुर जहागीर मागे पुण्याची देशमुखी दिल्याशी मी सहाय्य करेन तुम्हाशी नष्ट करण्या शिवाजीशी तुम्हापाशी राहीन ऐकोनी तयाची वचनोक्ती खान प्रसन्नला चिंते मुळाचे शितुळे आसती देशमुख पुण्याचे त्यांची देशमुखी करून जप्त तिथली काळ भैरवा प्राप्त काळभोर साया करीत शाहिस्ते खानाशी ते दवाय पुण्याचा देश पांडा ब्राह्मण स्वतःशी मिळवा वयावतन शाहिस्ते खानाशी गेला शरण किती पुराण सांगावे काही लोक तुचकारून काही धनराशी देऊन काही शिवतन लोभ दाखवून खान खरेदी मानसे परिजय निष्ठावंत नर कदापि नव्हती ते फितुर खानावरेच करून वारे पळून दूर जातात एक लक्ष सेना घेऊन पुण्यात बैसला शाहिस्ते खान डोंगरे दुर्ग त्या लागून काही जिंकिता येईना मग भुईकोट दुर्ग त्याशी घ्यावे लागवे ग आईशे विचारोनी मार्ग उत्तरेकडे लक्षिलाय उत्तरेशी टाके चाकन किल्ला संग्राम दुर्ग कठीण त्याशी जिंकावया शाहिस्ते खान फौजीनिशी निघालाय हा दुर्ग पाहिजे जिंतीलाय सानिशेव खानाने केला पुणे नाशिकचा मार्ग खोला तया करणे होईल खानाचा ऐसासे समजय दुर्ग घेता येईल सजय विराट घेऊन या फौज चाकणकडे निघालाय तोफांची बैसताची धडक तट होईल बेची राख सकळ होऊन या खाक दुर्ग देख लाभेल नुसतेची नव्हे चाकण जिंकू आपण सकळ दक्कन ऐशे योजनी शाहिस्ते खान चाकण कडे निघालाय मृगाचा प्रजन्य सुरू झाला परे खानन डगमगलाय बेकार ठेवणे या फौजेला त्या खानाला योग्य प्रतना ठेवणे थांबवून रोष ओढविले दिल्लीहून औरंगजेब सुलतान बोल ठेवील आपणाशी
पादिल खानची सेना प्रजन्य कोसळे सनसना तिने जीवाच्या करोनी राणा पन्हाळ्या भवती बैसली आणि तुम्ही काय केले वर्ष 22 ते बैसले अमर्यादा न खाल्ले आणि हागले नुसदेची आयशे बादशाह बोलेले आपणाशी बोलू लागेल यास्तव घेऊन लागेल चाकण दुर्गाशी आपणा औरंगजेब महासम्राट आदिलशाह त्या पुढे पलकट त्याशी श्यामने स्पष्ट त्याशी नीट वाटेना औरंगजेब अभिमानी आदिलशाहची तुच्छ लेकोनी आदिल खान नामाभिधानी तया लागी पुकारे आदिल खान कुतुब खान सिंहाजी सहित सर्वजन आवगेची तया लेकीन तुझे लेकोनी मोकळा हे सकळी बुडवावे आपले साम्राज्य उडवावे आयशे बादशाह जीवे सदा सर्व वाटत आपण बैसला निवांत शा बोलत आपण प्रत आयशे विचारोनी मनात जात दुर्ग जिंकावया हशब खान सय्यद हसन जाधवराव उजबेग खान आयशे मोठे सरदार घेऊन शाहिस्ते खाना निघाला चाकणचा दुर्ग किती गाडीच होती ती 30 फूट खोल खंदक 15 फूट रुंदीचा दुर्गांचे छत्र पड जाण 4 बिघे इतकी जमीन दुर्गाशी होते 4 कोण इतका विस्तीर्ण पसाराय चव कोणाशी बुरुज 4 मध्ये 2 बळकट फार बुरुजामध्ये तट खंबीर 8 फूट रुंदीचे 30 फूट उंच तट बांधकाम दणकट चिरेबंदी दुर्ग बळकट जावया वाट पूर्वमुखे त्या 4ही बुरुजावरी तोपा बैसविल्या भारे भगवा ध्वज पडात्कारे महाद्वारी उंच उच्च शाहिस्ते खान येतो चालून हे रैत्याचे श्रवण घेऊन या धन धान्य दोर पळून गेले पय मुलकातीत प्रजा सारी लपली पश्चिमेच्या डोंगरे खानाशी लुटया ते अवसरी मागे काही न ठेविले इंद्रायणी ओलांडून पुढे आल्या शाहिस्ते खान मुलक उजाड पावने परमाश्चर्य पावला जनता नाही जोडावा वाला धन्य नसे लुटावया वैरण द्यावया जनावराला ती ते नसे पय शिवबंदीदाना वैरण आणावी लागेल जुन्नर होऊन अडचणीत आला खान तैशेची पुढे निघाला मत्त गजांचे चित्कार गाड्यांचा चक्राची करकर मध्येच प्रजन्याची पिर पिर हवागार सुटलेसली आसव चालीचा टाप ध्वनी गुर गुरांची गुळ गुळवाणी मिलेचे शेना तुडवे तावणी चाकण पासून कोसावरे आले मध्ये एक कोसांतर खान सैन्य थांबला दोर ते किंचित होऊन स्थिर नियोजन करीतसे कैशा रीती हल्ला करावा कोटे कोण वीर धाडावा तोफांचा दणका द्यावा कैशा परे दुर्गाशी सकळ करोनी नियोजन अजस्र तोफाने ते ओढून
तटबंदीशी तोफा लक्षून दिन करेत चालिले इकडे चाकण किल्ल्यावर फिरंगोजी किल्लेदार नौकरदार शूरवीर तो यार पावा अपूर्व सरसावला न बतवाजू लागले दन दना बेरीत राहटिल्या निशाणा सिद्धी झाली मराठे सेनारन संग्राम करावया मोगल फौज आली टप्प्यात मराठे तोपेशी बत्ती देत आगीत गोळ्या अकस्मात इमलेच्यावरे वर्षेले प्रचंड तोफा धडायल्या अग्नी गोळे ओको लागल्या तेने मिलेच्या फौजा बाजल्या किंकाळ्या फुटल्या दारुण वरोनी बंदुकांच्या फायरी गोळ्यांचा वर्षेला सरे आचाट मिलेच्या सेने वरी हल्ला तेव्हा झालाय रणवाद्यांचा दनदनाट बंदुकांचा टनटनाट अग्नी तोफांचा कडकडाट मिलेच्या सपाट झाले तोफांचा लुट धुर दारोचा दर्प वगैरे गजास्वांचा उच्च स्वर आणि घोर वरडणे मुघलांची पहिली पलटण गारद झाली न लागता क्षण सरदार ओरडती घसा फोडून कोणाशी काही कळेना तया तोनी ते बचावले ते तोनी दुरे पळाले पहिलेच नियोजन फसले कोणाशी काही कळेना सेकळांशी जवळी घेऊन तायाशी बोले शाहिस्ते खान गडावरील तोफापासून सावध राहा तुम्ही सारे त्या तोफांचा जापला त्याची बाहेरी बाजूला आपण वेडा पाहिजे दिदला सरळ हल्ला घातक आपण अशी सहज दुर्ग मिळेल ही आशा झाली फोल मग वेडा दिदला गोलय मोगलाने दुर्गाशी उत्तरेशी सोय शाहिस्ते खान बीरम देव बश्य खान गिरधर कुवर दावाजी जीवन खाना सवे असती पया मीर अब्दुल मोहम्मद दरोगा खान सैयद हसेन उबगे खान विजय सिंह खुंदावंत खान गेले धावनी पूर्व बाजोय भाव सिंग सर्पराज खान जाधवराव जोहर खान हबशी कळा जोर खान गेले दक्षिण बाजूसे राय सिंग सरदार गेला पश्चिम बाजूवर चव बाजूनी वेडा चोपेर दुर्गा भोवती पडेला तोफांच्या टप्प्या पलीकडे मोगर उभारती उडे पाषाणाची रचनी भिंताडे तयाडल पियेले दुर्गांच्या नजीक जाऊन करिता येईल अग्नी संधान अकस्मात अग्नी गोळे येऊन अंगावरी पडती पोय पाषाणांच्या भित्ती आडून मोगल तोफा देती लावून तोफा फोडती धडाडून परिसंधान साधे किल्ल्यावरी गोळे येती मोगल सेनेवरती पडते परी मोगलांचे गडावरती संधान काही साधे नाही
अवचित धाडसी मोगल वीर बंदूक घेऊन जाय समोर त्याशी टिपित मराठे वीर उपाव सत्वर चालेना आती कडक वेडा देऊन खान बैसला ठाण मांडून मुंगी सई असता गमन आज्ञेशिवाय नशे पोय आतील रसद निमाल्यावरी तडपडतील मत्स्य परे मग नाशिका धरून करी शरण सत्वरी येतील परीत के तांबा वयाशी धीर नशे पै खानाशी करक कडक करोनिया वेड्याशी जसर तोपा डागित खान प्रचंड तोपा डागित धुम्रास मंतीर उसळत काही गोलक तटापर्यंत नाही पोचत तया करो नये मराठ्याने युक्ती केली मुद्दाम तोप थांबवली थंडावली 5 दिवसापर्यंत राहिली मशान शांतता दुर्गांत मोगलाने विचार केला दारुगोळा से संपला म्लेच्छ समुदाय पुढे आला तोपा घेऊन सज्ज सलज्ज मोर्चे बांधणी करोनिया तोपा लागले डांगावया तटबंदीशी लोटोनिया बत्ती पेटू लागले तव मराठे अकस्मात मिलेच्या देवोनिया टप्प्यात निज तोपाना बत्ती देत दनदनाट झाला तोपांच्या तीव्र माऱ्या पुढे जे मिलेच्या आले पुढे ते उडाले झाले तुकडे उरले वेडे पळताती दे कोणी हावचित हाला शाहिस्ते खान चर पडलाय फसवणी घाली ती घाला मराठा साला तरके मग दुरीवरी रावणी तुफान करे अग्नि संधान परी दुर्गा भेद पूर्ण त्याशी काही नच होय खनाशी वाटे तळतळाट वेडा करी बळकट करावया मराठ्यांचे तळपट महाखटपट करीन आयशा दश दिन उलटले मराठ्याने धाडस केले रात्री सकळ मोगल नोय जले तंबोराव त्या माझारे निशा दाटली गणगणाट प्रजन्याचा थयाट मोगल छावण्या पाट दुर्गा भवती निजेल्या पारे करे रात्रभर हाती मशालीची फरफर किंचेत उजेड दुरवर अंधुक पसरला दाट लागन दाट अंधारे उघडून यमाद्वार बाहेर आले मराठे वीर हातिया शिवारे तळपत्या विलक्षण गुप्ते रावण छावण्यांत घुसले सैन्य निद्रेतची काढले कापून कापिता येतील तेवाडे पारे आले दावून त्या सई टाकिले कत्तलून मग मिलच्या खडबडून उठून दावले तेव्हा मराठे वीर चतुर तत्काळ गेले दुर्गावर लावून या महाद्वारे तोपा शेजारे बैसले जे मिलच्या यती दुर्गाकडे उडवणे तोपांचे कडाडे उधळून दिदली कोणीकडे निज निवाडे तयासी बंदुकीच्या फैरी जाणून मोगल दिदले उडवण शाहिस्ते कान चर पडून हात चोळीत बैसला मराठ्यांचा थोर विचार राजे येतील लवकर तोपर्यंत दुर्ग प्रकर लढवित राहो आम्ही शाहिस्ते खानाचा चिडून वेडा बैसला वळून
येरीकडे वर्तमान आता सादरावधाराय सिद्धी जोहार महाकठीण सिद्धी जोहार सावध पूर्ण सिद्धी जोहार तैल घालन नैना माझी बैसलाय स्वयाश्वी आरोडन वेड्याशी फैर्या मारी पूर्ण सावध करी सकळ सैन्य जीव लावून संरक्षी आदिल श्या वारंवार तया लागी देई पत्र शिवाजी आहे हराम खोर हलगर्जी कर नका शिवाजी महाबिलंदर जागृत रहा निरंतर कदापि विश्वासू नका त्यावर हातो हात फसविल तया लागी करा जोर तोवरे पैसू नका स्थिर ह्याची कार्य महाथोर आपणा पुढे असे पय आदिल शहाची ही फरमाने वाचिली सिद्धी जोहाराने परणाल वेडा जीवे प्राणे तन मन धन लढवेल आपली संपूर्ण शरीर शक्ती युक्ती जोहार लावी वेड्या प्रती क्षणभर तो विश्रांती कदा काळी घेईना दुर्गावरे डोळे लावून निरकित सस्रावधी सैन्य तयाशी कळे रात्र नदीन पलिते पलिते पेटवणी जाळती दुर्गावरी छत्रे पती विचार करीत नानार ते कोणतीत झाली विचार शक्ती मार्ग पुढती दिसेना दुर्गावरी षडसहस्र सैनिक 45,000 मिले कटक युद्ध करणे धोकादायक सकळ खाक होतील शत्रूशी चकवा देऊन सोये जावे निश्चन हाची एकमेव गहन मार्गासे तया पुढे तो एकदा झाले रात्र घन घोरांधकार पायरी प्रजन्यांची सर निरंतर कोसळे घोगवणार गार वारा सरी कोसळती सरसरा वादळात निसर्ग सारा हे लावून गेलासे तेलाचे पलिते पेटवून रखवालदार चित्त देवन निष्ठेने करती रक्षण त्याशी विजून देती इरले घेवन अंगावर रक्षक शिंद हवालदार पावसाचा चुकीवित मारे हेरे तटावरणी पय तव तयाची अचानक दोन्ही ऐकू आला भेदक हुशाराईशी झाल्या के तटा खालोनी ते दवा भयानक अंधाऱ्या रात्री कोणाले दुर्गावरे हवालदार पोटी थरारे आशीवार करी सरसावे पुनरप्यायसा ध्वनी अंतयाचा दळला सर्वनी सिंधू विचारी निज मनी कोण प्राणी असावा सिद्धू वनी असावद तयाशी करी प्रतिशब्द कोण आहे तटा सन्निध नाव सांगे जड करे खालून नाय प्रतिध्वनी पुन्हा बोल्या रे डोनी कोण आहे तटा लागोनी जड करी सांगावे तव खालून आला स्वरे वरतुनी सोडा दोरे दचकला हवलदार आता कैसे करावे आता कैसे करावे तयाच्या मनी भीती भाव किल्लेदार त्रंब कराव तयाशी जावनी कत्तिले सर्व आवाज येतो मनोनी परम साक्ष किल्लेदार सवे घेऊन चतुर वीर
घेऊन आला ते द्वार आणि दीर्घ स्वर काढिला सकळ वीर सावधान आत्या शिवर घेऊन किल्लेदार दाटले गर्जून खाली कोण आहे रे तेव्हा कानी आला स्वर तटावर ने सोडा दोर विचार करी किल्लेदार आज्ञा सत्वर दिदले तटावरून दोर सोडिला तैशाची आवाज दिदलाय दोर आला आला तो पकडा खालच्याने तो पकडून या दोर वेगू लागला अज्ञात नर सरसर चढून आलावर सकळ वीर दे किती पली त्यांच्या प्रकाशात त्याचे मुख न्याळत संन्यासी दिशे परम भक्त प्रतापवंत तेजस्वी कोवळे बाकंबाळ मुख स्वरूप दाढीचे केस कुरळ गोंडस गौरवर्ण काया तेजस ऐसा विशेष देखिला देखतांची ऐसा संन्यासी मराठे सावृत्ती स्वतःशी नानाविध शंकाय मानिशी अंतयांच्या तेव्हा दाटत उतावेळ एक धावीर मने याचे कापाशीर शिदी ज्वारांचा येर कोणीतरी असावा मग तयाशी दरडावून किल्लेदार करे प्राशन तू आहेस कोणाचा कोण काय कारण कयावया येरू म्हणे मी संन्यासी सोय आल्या दुर्गाशी आम्ही फिरतो भिक्षाशी अवनीवर सर्वत्र मग म्हणे किल्लेदार कैसे आले येतवर येरू म्हणे परमेश्वर तयानीच दाढीले अरे गडा शीतका वेडा कैसा शीत मुडा येरो मने प्रताप केवढा समर्थांचा कळेना ऐकोनी तयाचे उग्र उत्तर क्रोधावला किल्लेदार मने यायचे याचे बांधा कर याशी तळगर दाखवा तव संन्यासी बोलता ऐसे नका करो त्वरित आदि नेवो राया प्रथम तयाशी भेटवा या उपर तुमच्या मानसी जी शिक्षा असेल तैशी ती तुम्ही द्यावी मजसी विनंती तुम्हाशी करीतसे किल्लेदाराने विचार करून तयाशी नेले बांधून महाराज निद्राने मग्न तया लागीच्यात विले अपरात्री उठविले तडकन राजे उठिले सत्वर सकळांशी पुशिले काय झाले म्हणून येरो म्हणती अज्ञात नर संन्यासी वेश आलाय वर राजे म्हणती मज समोर तया हाजीर करावे राजे म्हणती कैसाय आलाय येरो म्हणती दोर टाकेलाय मग तत्काळची तयालाय उभे केले राया पुढे तयांचे पहान पतनची वदन पाहताची वदन राजे झाले सुप्रसन्न मग म्हणते हस्तमोचन तयांचे करा जडकरे आणि तुम्ही सगळे काय भेटाता उदयिक आम्ही पुढील कार्य कौतुक कैसे आहे ते पाहतोय
सकाळ वीरा गेले निघून राजे संन्यासी दोघे जण संन्याशाशी कडकडून कमटी मारिली रायाने राजे परम आनंदले नवे बळ संचरले संन्याशांचे अंग ओले वस्त्र भिजले पावसाने संन्याशाशी राजे म्हणत आधी पालटाय वस्त्राप्रत अंग शेकोनिया समस्त उबदार होवावे संन्याशाने वस्त्र बदलून देवडीवर अग्नी करून स्वतःचे अंग शेकून राया समीप बैसला राजे म्हणती रक्षकाशी आतन सोडावे कवनाशी मग म्हणत संन्याशाशी कैसालास महादेवाय सिद्धे जहारांचा वेडा कठीण कैसालास पोडून काय आणल्यावर्त मान मजशी सांगा सर्वई मग उसासा टाकून महादेव करू लागे कथन आता हा महादेव कोण महाप्रश्न श्रोत्या पुढे महादेव म्हणजे साक्षात प्रत्यक्ष शिवरायांच्या जामात रायांशी करावया मदत जीव धोक्यात घालून आला गत 4 मासाय पासोनी वेडा टाकीला दुर्जनाने स्वराज्याची खबर कानी काहीच नसे रायांच्या रैत्याची काय हलल इतर वीर काय करीत जिजाऊंची कैशी तब्येत रणवंशात काय झाले राजे पुसतात आदित कैसा झाला शीतवर कैसा आला शीतवर स्वराज्याशी दशा समग्र मजलागी कतावे मग मने महादेव राजा दुर्गी चिंता भाव आस्ती चिंता मग्न सर्व स्वयमासाय बचिंतित करावया बंद विमोचन स्वय हेत होत्या दावून परी नेताजीनी आडवून स्वयर गुण पयाले मराठे वेड्यावरे पडले परी नेताजी हरले राजे म्हणते आम्ही पाहिले नाईलाज झाला तयांचाय दुजी दुःखदायक गोष्ट स्वराज्याशी करीत सपाट शाहिस्ते खान मा दुष्ट पुण्याला गी पातला शाहिस्ते खान आला पुण्याशी वार्ता स्रोत नव्हती रायाशी तडपायशी आगमस्तकाशी तेव्हा जात रायांच्या म्हणती मिलेच्या हराम खोर एकदाची केला शे प्रहार राज संतप्त आणि वारे परिधीर दरियेला महादेव सांगे पुढते खानाने वेडिले चाकन प्रते संग्राम दुर्गे यथा शक्ते फिरंगो जित्याशी भांडत शिवराय पुसत तयालाय तू कैसा इतवरी आला येरू म्हणे मासाहेबाने मलाय तुम्हाकडे दाडिले मासाहेबानी अनेक हेराय धाडिले दुर्गावर परिकडक सिद्धी जहार कवनांचे काही चाले नाय बैरागी फकीर साधो संन्यासी तो सोडिनाय कवनासे फळे उभारिली आईशी
रिगावयाशी वाट नाही मी लढविली कल्पना सूर्याची येत होती पुतना साथी जोहार कवनाचे काही चाले नाय बैरागी फकीर साधो संन्यासी तो सोडिनाय कवनाशी फळी उभारिली आयशी रिगावयाशी वाट नाही मी लढविली कल्पना सूर्यांची येत होती प्रतना साताऱ्यात मीच तया नाय जाऊन या मिळालो त्यातील फितूर केला एक त्याशी द्रव्य दिदले रोक 50 होनास इतराने गप्पगार बैसविले येतील भगवी कपने घालून सैनिक वेश परिधान त्यातील सैनिक म्हणून वेड्यापर्यंत पोचलोय मुसळभरी तळ देऊन वेड्याने केले निरीक्षण परिवर्ती येण्या लागून काही वाट मिळेना अखेरी मनांचा करवणी निर्धार पावनी घोर अंधकार संन्याशांचे घालून वस्त्र दुर्गावर चढेनलो या वेड्यांचा संपूर्ण अभ्यास केला तेथे राहून ती सर्वांचाच समजून कोणी नाही अटकले उत्तरेची एक वाट तेथे गळ एक बिकट तेथे वेडा नाही बळकट विरळ सैन्य तेथे पय 150 कदमावर अंतर तेवढेच जावयाशे चेर इतरस्त्र वेडा भयंकर माणूस थाटला मानसांचे आयशी महत्वपूर्ण मायती दिदले शिवराया प्रते शिवराय तया लागोनी म्हणती धन्य तुम्ही मा तुझी महादेवा उदय क जागरक झाल्यावर विचार करो सविस्तर तू थकवण्याला फार निद्रा सत्व राहता शिवराय विचार करता चित्त बुडाले निद्रेत पुढील अध्यायी हकीकत सावचित्त अवताराय स्वस्ति श्री शिवायन शिव कथाई विलक्षण परिशोत शिवभक्त सज्जन 29व्यात गोडा शिव शिवार्पण मस्तो पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे। महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत। आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा। ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल। सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।